नमस्कार मित्रांनो, सनी पाटील ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता बरेच दिवसांनी ब्लॉग करतो आहे. तर सुट्टी टाकली आहे मोठी. चाललो आहे मालवण दौऱ्याला. आम्ही निघालो आहे आणि आता एका ठिकाणी थांबणार आहे नाश्ता करायला. आनंद भुवनमध्ये खूप फेमस आहे माणगावच्या पुढे. आम्ही तिकडे नाश्ता करू आणि मग तिकडनं पुढे कंटिन्यू करू. खूप सारे स्पॉट आम्ही फिरणार आहे, तुम्हाला सगळे दाखवणार आहे मालवणमधले. तर चला आता आम्ही पहिलं नाश्ता करून घेऊ. आता आम्ही आलो आहे आनंद भुवनला माणगावच्या पुढे. तर आम्ही नाश्ता चालू केला आहे. हेल्दी नाश्ता, इडली, मेंदूवडा. खूप ऊन लागते, त्यामुळे आता एका ठिकाणी आम्ही थांबलो आहे. जरा उसाचा रस घेऊ आम्ही. इकडे सगळे गाड्या लागलेल्या आहेत. एक गाडी आता आम्ही पोहोचलो आहे संगमेश्वरला आणि आपण बघू शकता हा ब्रिज झाला नाही, त्यामुळे खूप ट्रॅफिक झाली इथे. पावसात किती हालत होणार आहे. पावसात हालत खराब आहे. आणि हा एस टी डेपो आहे की नाही ते समजत नाही. 31 मेला कसं होणार. हा एस टी डेपो. आम्ही आलो आहे सोळजाई ग्रामदेवी मंदिर, संगमेश्वर देवरुख. इकडे पंचीकरचा मुंबईवरनं बॉक्स आलेला आहे मंडळाला. मंडळाचे कार्यकर्ते बाहेर आले आहेत, सगळे येत आहेत. चला आता आपण आज जाऊया. तर आता आपण आलो आहे माझ्या नम्रता ताईच्या मावशीच्या घरी, म्हणजे सिंधुदुर्गला. ते स्टेशन आहे, स्टेशनच्या बाजूला त्यांचं घर आहे. तर आम्ही त्यांच्या घरी चाललो आहे. थोडा वेळ रेस्ट करू आणि इथून पुढे आम्ही मालवणला जाणार आहे. पुढे खूप प्रवास झाला आहे, तर थोड्या वेळ विश्रांती घेऊन इथून लगेच निघू आम्ही. तर त्याला आम्ही तुम्हाला त्यांचं कोकणातलं घर दाखवतो. दादाला फिरू ना. हा तो काय नाही. हां देवघर. रूम्स कोकणातली घरं खूप मोठी असतात. किचन, हे आमचे देव. तर हे आहे आमचं राहण्याचं ठिकाण, लक्ष्मी निवास. नंबर लिहून ठेवा. जर तुम्ही कधी याल तर तुम्हाला इथे AC रूम्स, नॉन AC रूम आणि जेवण तर खूप भारी आहे. तर नक्की तुम्ही इकडे या. आणि हा इथे यांचे रूम्स. आणि याबरोबर घराच्या मागे समुद्र आहे.
बटन दाब. हा आहे तारकर्लीचा किनारा. खूप स्वच्छ, क्लीन. हा इथे आमचा आहे रिसॉर्ट. एकदम वॉकेबल डिस्टन्सवरती आम्हाला समुद्र आहे. समुद्र पण खूप खवळला आहे. थोडीशी इथे गर्दी पण चालू झाली आहे. पर्यटक यायला लागले. हा आहे आमचा पूर्ण रिसॉर्ट. MTDCचा आहे. तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता. हो आम्ही निघालो आणि झालं. इकडनं झालेलो आपण रात्री. पाच फीट जातात. तर नमस्कार मंडळी, सनी पाटील ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज कोकणातला आमचा दुसरा दिवस आहे. कालचा दिवस आमचा पूर्ण प्रवासात गेला, ते आम्ही आराम केला. तर आज सकाळची 7 वाजलेत. आता आम्ही निघालो आहे गणपतीच्या दर्शनाला, रेडी गणपतीला. आणि तिकडनं जाणार आहे नेवते बीचला, खवणे बीचला, भोगवे बीच. तसेच आम्ही कायाकिंग सुद्धा करणार आहे. वातोबा मंदिर. हां, वेतोबा मंदिर. तर आता आम्ही चाललो आहे. प्रवासाला सुरुवात झाली आहे. माझ्यासोबत आहे आमचे दाजी, माझी बहीण, माझी बायको. ते फणसाची बाग बघतायत. आणि पहिल्यांदा कोकणात आल्यावर असं असतं, आम्ही दरवेळी येत असतो. तर आता चला प्रवास दाखवतो तुम्हाला आम्हाला पुढचं. तर नक्की माझ्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघत राहा. जाऊन दे.
रेडी गणपती. हो रेडी गणपती. मला वाटतं ते रेडी गणपती. मला विचारत होता परत येते. काय म्हणत होता मामा? तर आज खूप गर्दी आहे. संडे असल्यामुळे आज जरा खूप गर्दी आहे. पण आपल्या एवढी नाही मुंबईला जेवढी असते. हे आहे मंदिर. फेमस आहे म्हणजे गणपती आणि गाडीत आहे. शरणागतवत्सल सारणिते परिपालय मां वृषशैलपदे अतिवेलतया तव दुर्विषहैरनुवेलकृतैरपराधशतैः हरितं त्वरितं वृषशैलपते परया कृपया परिपाहि हरे चाललो आहे श्री देव वेतवा संस्था आरवली इकडे. खूप पुरातन देव आहे. तर चला आज जाऊया. इकडे इकडे हे आईची चव म्हणून एक हॉटेल आहे. आम्ही जेवायला बसतो सगळे. सगळे जेवतात. ही मोबाईलमध्ये जेवते. चला बनवायला चालू करेन. आता आलो आम्ही हे वेंगुर्ला येथील लाईट हाऊस. इथे आपण बघू शकता हा पूर्ण व्ह्यू. आणि मग नंतर आम्ही त्या ब्रिजवर जाणार आहे जो आपल्या वरली सिलिंग सारखा आहे. तर आता आम्ही चाललो आहे फोर्ट दीप हाऊस म्हणजे लाईट हाऊसला चाललो आहे. टोटल एकदम 100 पायऱ्या आहे आणि ऊन पण खूप खतरनाक आहे. हा देव कसं वाटतं तुम्हाला? चांगलं हां इथे कॅमेऱ्यात बघा. कसं वाटतं तुम्हाला? चांगलं. हां 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 चांगलं वाटतंय. अजून उन्हात फिरणार आहे. हां फिर तर वारा सुटला आहे पण ऊन खूप आहे. तर मी सांगेन तुम्ही डिसेंबर महिन्यात या इथे. हां चला चालूया. ती लहान मुलं सगळी चालत आहेत. टोटल 100 पायऱ्या. तर लाईट हाऊसला 200 पायऱ्या आहेत आणि 10 रुपये तिकीट आहे. तर आम्ही वर जातो आहे. इथून आता इथे आता आम्ही चाललो आतमध्ये. काय विषय? वरती गर्दी आहे. वरती आपण जाऊ ना ते आले की आपण जाऊ वरती बघायला. तुमच्या ब्लॉगमध्ये नक्की राहा. अख्खा महाराष्ट्र बघतो आमचा ब्लॉग. हे आहे लाईट हाऊस. इथून आम्ही वर जाऊ.
कसं वाटलं बाळा? एकदम मस्त वाटलं. ओके चला आता आमची नंबर कधी येईल काय माहिती. नाही उभे आहेत मंडळाचे कार्यकर्ते. चला आता आम्ही वर चाललोय. बघूच नकोस खाली. खाली बघू नका, वर चालत राहा. घाबरू नको बाळा. घाबरू नको बाळा, हा काहीच ट्रेक नाहीये. तू माझ्यासोबत ट्रेकिंगला ये. तर नमस्कार मंडळी. तर आता आम्ही आलो आहे खवणे येथील कायाकिंग करायला. तर तुम्ही बघू शकता पाठीमागे फुल जत्रा आहे. या जत्रेत आम्ही आता सामील होणार आहे. आता थोडं लाईफ जॅकेट वगैरे घालतो. आमच्या मित्रांनी फुल सोय केली आहे स्वस्त्यात मस्त. कायाकिंगला आता आम्ही जातो आहे. जबरदस्त. चला अशा प्रकारे सर्वजण सेफ्टीचे पूर्ण काळजी घेऊन देऊ. कसं वाटते? मस्त. कसं वाटतंय मॅडम तुम्हाला? कसं वाटतंय? वाव वाटतं भीताची. तुला कसं वाटतंय? सगळीजण कायाकिंग करणार आहेत. सगळे रेडी होतात इकडे. मोबाईल्स वगैरे सगळे कॅरी करणार आहेत. सगळ्यांची वॉटरप्रूफ आहे. तर चला आपण पण जाऊया. अगं बाळा लेफ्टला घे. लेफ्टची मार. लेफ्टची मार. हा मार मार मार. लेफ्ट. थांब. राईटला मार. राईटचा मार. राईटचा मार. राईटचा मार. राईटचा मार. फक्त राईट मार. फक्त राईट मार. हा बरोबर आहे. राईट मार. हा राईट मार फक्त. हा थांब करूया आता. अशा प्रकारे आम्ही कायाकिंग चालू केली आणि माझी बायको खूप कष्ट करते. खूप बरं वाटतं. थांब आता मी चालू. हा राईट चालू. हवा आहे.